आज आपण भारतीय जनता पक्षाचं मिशन 45 ही रणनीती नेमकी काय आहे याची चर्चा जी आहे ती याची चर्चा करणार आहोत. कारण भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 के पार ही घोषणा दिलेली आहे. आता ही घोषणेसाठी त्यांनी काय काय तयारी केलेली आहे किंवा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष या 45 जागा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे, या चर्चेकडे वळण्याच्या आधी याआधी झालेली जी 2019 ची जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय स्थिती होती याची थोडी आपण चर्चा करू. 2019 मध्ये जी निवडणूक झाली, या निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीने लढवली. या दोघं पक्षांना मिळून जवळपास 41 जागा मिळाल्या. भाजपला 23 जागा मिळाल्या, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या. आणि जे विरोधी पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 मिळाल्या, काँग्रेसला 1 मिळाली, एमआयएमला 1 आणि नवनीत राणा अपक्ष. तर अशा 48 जागामध्ये जवळपास 41 जागा भाजप शिवसेना युतीला मिळाल्या. 7 जागा त्यांच्या विरोधामध्ये गेल्या. पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा फेरबदल जो आहे, तो फेरबदल झालेला दिसून येतो. कारण विधानसभेचं सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले. याचा परिणाम असा झाला की शिवसेना या पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून सरकार स्थापन केलं. त्याच्यामुळे 41 जे आमदार होते, 41 जे खासदार होते, त्याच्यापैकी 18 खासदार हे महाविकास आघाडीकडे गेले. म्हणून भाजपकडे फक्त 23 खासदार राहिले. नंतर परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चेंज झाला. शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यांच्यासोबत लोकसभेचे 13 खासदार त्यांना येऊन मिळाले. थोड्या दिवसांनी राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडली. अजित पवार राष्ट्रवादीतला एक वेगळा गट घेऊन बाहेर पडले. त्यांच्याकडे देखील 1 खासदार आहे. म्हणजे भाजपकडे 23, शिवसेना शिंदे गटाकडे 13, अजित पवारकडे 1 आणि अपक्ष नवनीत राणा कोर यांचा भाजप सरकारला पाठिंबा आहे. असं 38 खासदार आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे, या महायुतीकडे आहेत. विरोधामध्ये किती आहेत? तर शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाकडे 3 आहेत, ठाकरे गटाकडे 5 आहेत, काँग्रेसकडे 1 आहे. म्हणजे 9 खासदार आहेत विरोधींकडे आणि एमआयएमचा 1 खासदार आहे. असे एकूण 10 खासदार विरोधामध्ये आहेत, 38 खासदार सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. आता भारतीय जनता पक्षाला ही 38 वरून ही जी संख्या आहे, ही संख्या 45 वर न्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी काय केली? तर सर्वात पहिली तयारी त्यांनी केली की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. सर्वात पहिला शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून एक फार मोठा गट बाहेर पडला आणि एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केलं आणि शिवसेना आणि त्याचं धनुष्यबाण चिन्ह देखील निवडणूक आयोगाने या गटाला दिलं. हे पहिलं काम केलं. 45 जागा मिळवण्याची पहिली तयारी. कारण भारतीय जनता पक्षाला माहित आहे की महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर 45 जागा मिळणं शक्य नाही. कारण उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक जास्त खासदार निवडून देणारा महाराष्ट्र राज्य आहे. म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जसं यश मिळालं, तसं महाराष्ट्रात जर भारतीय जनता पक्षाला यश मिळालं, तर केंद्रामध्ये जी घोषणा आहे, अब की बार 405, 400 पार,
ही घोषणा तेव्हाच यशस्वी होईल. म्हणून पहिली रणनीती त्यांनी महाविकास आघाडीमधला जो मोठा घटक पक्ष होता शिवसेनेमध्ये फूट पाडली. नंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली. अजित पवारांचा जो गट आधीपासूनच अस्वस्थ होता, हा गट राष्ट्रवादीमधून बाहेर पडला आणि हे दोन्ही गट बाहेर पडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मिशन 45ला हे गट हातभार लावतील. कारण या गटाकडे सध्या 38 जागा आहेत. आणखी 7 जागा वाढवायच्या आहेत. म्हणून या दोन्ही गटांची ताकद जर एकत्र आली तर तेवढ्या जागा वाढतील असं भारतीय जनता पक्षाला वाटतं. त्यांनी दुसरी रणनीती आखली की लोकसभेमध्ये जागांची जबाबदारी मंत्र्यांकडे देण्यात आली. म्हणजे 48च्या जे 48 मतदारसंघ आहेत लोकसभेचे, तर प्रत्येक मंत्र्याकडे एक मतदारसंघ देण्यात आला. जेणेकरून तो मंत्री बारकाईने त्या मतदारसंघावर लक्ष ठेवेल आणि जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तो अधिक काटेकोरपणे लक्ष देईल. म्हणून एक एक मतदारसंघाची जबाबदारी एक एक मंत्र्याकडे सोपवण्यात आली की जेणेकरून त्याचा फॉलोअप घेता राहील. पुढची रणनीती आहे भारतीय जनता पक्षाची. उद्धव ठाकरेवर जी नाराज हिंदू मतं आहेत, कारण शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष होता, परंतु उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे अनेक हिंदू लोक, विशेषतः शिवसेनेला मानणारे, हे उद्धव ठाकरेवर नाराज झाले किंवा उद्धव ठाकरेंचा जो गट आहे शिवसेनेचा त्याच्यावर नाराज आहे. तर भारतीय जनता पक्षाचं लक्ष असं आहे की उद्धव ठाकरेवर जे नाराज हिंदू आहेत त्या नाराज हिंदूंना आपल्याकडे कसं वळवता येईल. कारण उद्धव ठाकरेवर नाराज असलेले हिंदू जर भारतीय जनता पक्षाकडे वळाले तर मोठ्या प्रमाणावर याचा फायदा लोकसभा निवडणुकीला होऊ शकतो. म्हणून त्या मतांकडे विशेष लक्ष देण्याची रणनीती आखली आहे. आणि याच रणनीतीचा भाग म्हणून राम मंदिरचं जे उद्घाटन आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला जातोय. महाराष्ट्रामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेत्यांना त्यांची आमंत्रणं देखील दिली जात आहेत. हा त्याचाच एक भाग आहे की हिंदूंचा खरा रक्षण करता आता महाराष्ट्रात एकच पक्ष राहिला आहे, तो बीजेपी राहिला आहे. हे प्रचाराचं त्यांनी मुख्य टार्गेट केलेलं आहे आणि या टार्गेटच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर हिंदू मतांना खेचण्याची त्यांची रणनीती आहे. त्यानंतर केंद्रीय भाजपची जी कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीने 16 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये निवडलेले आहेत की ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. असे 16 मतदारसंघ त्यांनी निवडलेले आहेत. या 16 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघांवर शिवसेनेचं प्राबल्य आहे. अर्थात याच्यापैकी काही जागा आता शिंदे गटाकडे आलेल्या आहेत. तरी देखील या 16 मतदारसंघांवर विशेष लक्ष जे आहे ते विशेष लक्ष देणार आहे की जेणेकरून इथं दुसरा क्रमांक होता, इथं माणसं विजयी होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ आहेत? बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, हिंगोली आहे, औरंगाबाद आहे, पालघर आहे, असे काही मतदारसंघ आहेत. याच्याशिवाय मध्य मुंबई आहे, दक्षिण मुंबई आहे, रायगड आहे, बारामती आहे, शिरूड आहे, शिर्डी आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, हातकंगले आहे. हे जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला विजयाची जास्त शक्यता आहे. कारण या मतदारसंघामध्ये काही खासदार आता शिंदे गटाकडे आलेले आहेत. म्हणून पराभूत झालेले किंवा दुसऱ्या क्रमांकावर असलेले किंवा शिंदे गटाकडे असलेले जे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघावर विशेष लक्ष जे आहे ते विशेष लक्ष ठेवून जास्तीत जास्त मतदारसंघ कसे जिंकता येतील या दृष्टिकोनातून त्यांनी रणनीती जी आहे ती रणनीती आखली आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये 8 असे विशेष मतदारसंघ निवडले आहेत की ज्याच्यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. उदाहरणार्थ बारामती. कारण बारामती हा मतदारसंघ शरद पवारांचा गड राहिला आहे. पण अजित पवार फुटल्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांच्या कुटुंबांना तिकीट देऊन हा मतदारसंघ भाजपकडे वळवता येईल. मावळ आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे. या मतदारसंघांवर विशेष जे आहे
ते विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी पुढची रणनीती आखलेली आहे, की राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या ताब्यामध्ये ज्या जागा आहेत, कारण शिवसेनेकडे उद्धव ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत. शरद पवार गटाकडे 3 खासदार आहेत, म्हणजे सध्या 8 खासदार आहेत. या ज्या 8 जागा आहेत, या 8 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कसे निवडून आणता येईल, या दृष्टिकोनातून रणनीती जी आखलेली आहे, त्या रणनीतीनुसार यांच्याकडच्या जागा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ती रणनीती भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे. याशिवाय या रणनीतीला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक कमिटी गठीत केली आहे. भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रकांत बावनकुळे हे कमिटीचे कोऑर्डिनेटर किंवा समन्वयक आहेत. आणि हे जे मिशन आहे, मिशन 45 साठी 12 प्रमुख नेत्यांची निवड जी आहे, ती प्रमुख नेत्यांची निवड या मिशनसाठी केली आहे. आणि प्रत्येक नेत्याकडे 2 लोकसभेचे जे मतदारसंघ जे आहेत ते दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक नेत्याने या 2 लोकसभेच्या मतदारसंघावर लक्ष द्यायचं आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाचे किंवा मित्र पक्षाची माणसं कशी निवडून येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. या टीममध्ये आशिष शेलार आहेत, रावसाहेब दानवे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत, विनोद तावडे आहेत. हे 12 लोकांमध्ये महाराष्ट्रामधले भाजपचे दिग्गज नेते आहेत. तसंच मिशन 45 यशस्वी करण्यासाठी जे केंद्रीय नेते आहेत, मग भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील, या नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये दौरे आयोजित करणे. कारण मोठ्या प्रमाणावर या नेत्यांचे दौरे जर महाराष्ट्रामध्ये आयोजित केले तर आपोआप भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे, तो वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होईल आणि केंद्र सरकारच्या योजनेचा देखील प्रसार करता येईल. तर हा एक देखील रणनीतीचा भाग आहे. याशिवाय पुढची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे, की एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटामधले जे काही नेते आहेत, या काही नेत्यांना भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्यास राजी करणं. ही देखील रणनीतीचा भाग आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटामधले जे काही खासदार आहेत, त्यांची कामगिरी सुमार आहे. त्यांची तिकीट बदलायचं, त्यांच्या जागेवर भाजपचा उमेदवार द्यायचा आणि त्यांनी कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवायची. किंवा अजित पवार गटामधल्या काही लोकांना देखील कमळच्या चिन्हावर किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायला राजी करणं, हा देखील एक रणनीतीचा भाग आहे. म्हणून काही काही मतदारसंघामध्ये आत्ताच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असतील, लोकल कार्यकर्ते असतील, ते भारतीय जनता पक्षाला तिकीट द्यावं या दृष्टिकोनातून त्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मग श्रीकांत शिंदेचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये किंवा पालघरमध्ये, इतर मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानंतर पुढची रणनीती भारतीय जनता पक्षाने जी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यामध्ये वापरली, ती रणनीती म्हणजे लोकसभेच्या काही खासदारांना नारळ द्यायचा. म्हणजे ज्या खासदारांचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा त्यांची लोकप्रियता फारशी नाही, अशा खासदारांची तिकीट कॅन्सल करून नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, जेणेकरून अँटी इन्कम्बन्सीचा फटका पक्षाला बसणार नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाकडून 15 ते 20% खासदारांचे तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन उमेदवार जे आहे ते नवीन उमेदवार देण्याची त्या ठिकाणी त्यांनी रणनीती आखलेली आहे. त्यानंतर पुढची रणनीती त्यांनी आखलेली आहे ती म्हणजे एमपी मध्ये जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना आमदारकीची तिकीट देण्यात आली, तर यावेळेस लोकसभाच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका जिंकण्यासाठी काही ठळक मंत्री जे असतील त्या मंत्र्यांना उमेदवारी द्यायची. जसं चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, जळगावमध्ये गिरीश महाजन असतील, ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, संभाजीनगरमध्ये भागवत कराड असतील, असे जे दिग्गज मंत्री आहेत, अशा दिग्गज मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी द्यायची, की जेणेकरून पराभूत होण्याची शक्यता कमी राहील. म्हणून अनेक मंत्र्यांना, जे दिग्गज काही मतदारसंघ अडचणीचे आहेत अशा मतदारसंघांमध्ये मंत्र्यांना उमेदवारी द्यायची आणि त्यांना निवडून आणायचं, ही देखील रणनीती आहे.
याशिवाय काही काही मतदारसंघामध्ये अपक्षांना ताकद देणं, ही बी टीम रणनीती असं त्यांनी नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ अमरावती मतदारसंघ आहे. तिथं नवनीत राणा आहेत. या नवनीत राणांना पाठिंबा द्यायचा. म्हणजे जिथं बीजेपीची जागा निवडून येऊ शकत नाही, तिथं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायचा. बारामतीमध्ये महादेव जानकर असतील, सांगली, सातारा, अकोला, हातकंगले या मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना ताकद पुरवायची. जसं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितने उमेदवार उभे केल्यामुळे अ, काँग्रेस, राष्ट्रवादी, युतीला फटका बसला. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे तगडे उमेदवार असतील, अशा ठिकाणी जे दुसरे अपक्ष उमेदवार उभे असतील, त्यांना ताकद द्यायची, त्यांना पाठिंबा द्यायचा किंवा मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतं खाल्ली, मतं खाण्यासाठी त्यांना उभं करायचं. अशी बी टीम निर्माण करायची बीजेपीची, की जेणेकरून विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून येणार नाहीत किंवा अपक्षांना ताकद द्यायची, ही देखील रणनीती आहे. त्यानंतर मिशन 45 यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुखांच्या बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हा स्तरावर मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारी योजनेचा प्रचार केला आहे. तसंच नरेंद्र मोदींच्या नावाने खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. तसंच जे बावनकुळे आहेत प्रदेश अध्यक्ष, यांनी 20 घरामध्ये भाजपचा एक संपर्क दूत जो आहे, तो संपर्क दूत नेमलेला आहे. तर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मिशन 45 ची जी रणनीती आहे, ती मिशन 45 ची रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा प्रकारच्या योजना किंवा अशा प्रकारची रणनीती आखलेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाने आखलेल्या रणनीतीला कशा पद्धतीने विरोधी पक्ष जो आहे, तो विरोधी पक्ष उत्तर देतो, हे देखील दिसेल किंवा भारतीय जनता पक्षाची ही रणनीती यशस्वी झाली की नाही, हे देखील निवडणुका झाल्यानंतर लक्षात येईल. पण भारतीय जनता पक्ष हा सातत्याने निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष आहे. 24 तास निवडणुका हे सूत्र लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने हे टार्गेट ठेवलं आहे. या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षाकडून काय काय रणनीती आखलेली आहे, याची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नये, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.